नमस्कार मंडळी, ग्लोबल ऑनलाईन क्लासेसमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण MS सेट एक्झाम 2026 यामध्ये आपला जो लॉ विषय आहे, या लॉ विषयाचे सिलेबस जो आहे, टोटल कंप्लीट जो सिलेबस आहे याचं आपण डिस्कशन करत आहोत. आणि या सिलेबस सोबतच आपण हा जो लॉ विषयाचा पेपर जो आहे, याचं पेपर पॅटर्न कसं असणार आहे सेट एक्झामसाठी, ते आज आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. पण त्याआधी आज आपण आपला हा जो कम्प्लीट सिलेबस कोर्स आहे MS सेट एक्झाम 2026 साठीचा, याचा आपण थोडीशी माहिती जाणून घेऊया. बघा, हा जो कम्प्लीट सिलेबस कोर्स आहे, पेपर 2चं सबस्क्रिप्शन घेतल्यानंतर तुम्हाला पेपर 1 जो आहे तो कम्प्लीट फ्री मिळणार आहे. त्यानंतरच या कोर्समध्ये आपल्याला डेली लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील. त्यासोबतच तुमचे हे जे लेक्चर्स आहेत ते रेकॉर्डेड स्वरूपात तुमच्या ॲपमध्ये अवेलेबल असतील आणि डिटेल PDF नोट्ससुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहेत. आपण टाइम टू टाइम डाऊट क्लिअरिंग सेशन्स घेणार आहोत. युनिट वाईज MCQ सुद्धा सॉल्व्ह करणार आहोत. 20+ मॉक टेस्ट तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील. त्यासोबतच आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स जे आहेत ते सुद्धा सॉल्व्ह करून घेणार आहोत. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स जे आहे, त्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन्समुळे आपल्याला एक्झामचं पॅटर्न कसं चेंज होत जातं आणि त्याच्यानंतर प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे याची एक आयडिया मिळते. त्यानंतर आपला जो कोर्स आहे याची कम्प्लीट व्हॅलिडिटी जी आहे ती पूर्ण 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे. आणि त्यासोबतच पेपर 2 सोबतच पेपर 1 जो आहे हा कोर्स तुम्हाला कम्प्लीट फ्री मिळणार आहे. म्हणजे हे जे काही फीचर्स आपण पेपर 2 साठी बघितलेले आहे, सो हे पेपर 1 प्लस पेपर 2 दोघांसाठीही सेम फीचर्स आहे. म्हणजे जसं तुम्हाला पेपर 2ला लाईव्ह लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स, डिटेल नोट्स वगैरे सगळं मिळणार आहे, सेम त्याच पद्धतीच्या फॅसिलिटीज किंवा फीचर्स जे आहेत ते आपल्याला पेपर 1 साठी सुद्धा मिळणार आहेत. सो तुम्हाला जर हा कोर्स जॉईन करायचा असेल तर त्याच्यासाठी दिलेले हे कॉन्टॅक्ट नंबर आहे किंवा तुम्ही ॲप सुद्धा डाउनलोड करू शकता. आता पेपर पॅटर्न जो आहे तो कसा असणार आहे, हे बघा. पेपर पॅटर्न मध्ये काय आहे, MCQ स्वरूपाचे प्रश्न असणार आहेत. म्हणजे एक प्रश्न असेल आणि क्वेश्चन आहे आणि त्याला 4 ऑप्शन्स जे आहेत ते तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील आणि यातून तुम्हाला एक ऑप्शन निवडायचा आहे. सेट एक्झाम जे आहे ती ऑफलाईन असते, ऑफलाईन मोड असते, पेपर पेन बेसवर असते. आणि UGC नेट ही जी एक्झाम आहे ती ऑनलाईन मोडवर असते. नेट आणि सेट एक्झाम जी आहे या दोघांचाही सिलेबस सेम आहे, याच्यात काहीच फरक नाही आहे. म्हणजे पेपर 1चाही सिलेबस सेम आहे आणि पेपर 2 लॉ विषय जो आहे आपला, याचाही सिलेबस सेम आहे महाराष्ट्राच्या सेट एक्झामसाठी. सो आपण ह्या एकाच लेक्चर सिरीजमधून UGC नेट आणि MS सेट या दोघंही एक्झाम प्रिपरेशन करू शकतात. UGC नेट ही जी एक्झाम आहे ती वर्षातून 2 वेळा येते आणि आपली MS सेट जी एक्झाम आहे ती वर्षातून 1 वेळा येते. आता यामध्ये दोन पेपर होतात, पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1 जो आहे तुमचा जनरल पेपर असणार आहे. त्याच्यामध्ये टीचिंग ॲप्टिट्यूड, लॉजिकल रिझनिंग, मॅथमॅटिकल रिझनिंग वगैरे असा कम्प्लीट सिलेबस असतो. त्याच्यामध्ये टोटल तुम्हाला 50 प्रश्न विचारले जातील आणि प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क असतात. पेपर 2 जो आहे म्हणजे आपला जो लॉ सब्जेक्ट आहे, यामध्ये टोटल 100 क्वेश्चन्स, 100 प्रश्न तुम्हाला विचारले जातील आणि प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क असतात. सेम त्याच पद्धतीने टोटल मार्क्स जे आहेत ते 300 मार्कांचा आपला हा पेपर असणार आहे. यामध्ये कोणत्याही पद्धतीची निगेटिव्ह मार्किंग नाहीये. म्हणजे जर तुम्ही एखादा प्रश्न चुकला तर तुम्हाला ते मार्क्स कट होणार नाही. सो त्याच्यामध्ये काळजीचं काहीच कारण नाही. निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे तुम्ही प्रत्येक प्रश्न हा अटेम्प्ट करायचा आहे. जरी तुम्हाला त्याचं उत्तर येत नसेल किंवा तुम्ही कन्फ्यूज झालेले असाल तरी त्यातल्या त्यात मिळतं जुळतं तुम्हाला जे योग्य वाटत असेल त्या ऑप्शनवर तुम्ही नक्कीच क्लिक करायचंय. ऑफलाईन पेपर आहे तर ते ऑप्शन नक्कीच फिल करायचं आहे. जर त्याचं योग्य उत्तर आलं वगैरे, बरोबर झालं, मॅच झालं तर तुम्हाला त्याचा मार्क्स मिळेल. आणि चुकीचं उत्तर आलं तरी त्याच्यामध्ये कोणतीही मार्किंग जी आहे, निगेटिव्ह मार्किंग जी नाहीये, त्याच्यामुळे काळजीचं कारण नाही. ओके. आता आपण आपला हा जो लॉ विषयाचा सिलेबस आहे यामध्ये टोटल 10 युनिट आहेत. 10 युनिट्स तुम्हाला दिलेले आहे आणि प्रत्येक युनिटमध्ये 10 सब युनिट्स आहेत. तर फर्स्ट युनिट आहे ज्युरिस्प्रुडन्स. आता ज्युरिस्प्रुडन्स म्हणजे त्याला मराठीमध्ये न्यायशास्त्र म्हटलं जातं. आता हा जो विषय आहे ज्युरिस्प्रुडन्स, याच्यामध्ये काय आहे, टोटल जनरल कन्सेप्ट जे आहेत ते आपल्याला लॉशी रिलेटेड, कायद्याशी रिलेटेड असलेल्या सगळ्या जनरल कन्सेप्ट आपल्याला स्टडी करायच्या आहे. त्यासोबतच नेमका कायदा, लॉ म्हणजे याचे वेगवेगळे डेफिनेशन्स जे आहेत, ज्युरिस्ट यांनी वेगवेगळ्या डेफिनेशन्स डिफाईन केलेले आहे, त्यासुद्धा आपल्याला स्टडी करायच्या आहे. त्यासोबतच सोर्सेस ऑफ लॉ कोणकोणते आहे, जसं की ज्युडिशियल प्रेसिडेंट आहे, कस्टम आहे, है ना. हे जे वेगवेगळे सोर्सेस आहे याला सुद्धा डिटेलमध्ये आपण स्टडी करणार आहोत. स्कूल ऑफ ज्युरिस्प्रुडन्स म्हणजे नेमकं काय, याच्यात बरेच स्कूल्स जे आहेत ते होऊन गेलेले आहेत बघा. ॲनालिटिकल स्कूल आहे, हिस्टॉरिकल स्कूल आहे,
सोशिओलॉजिकल स्कूल आहे, नॅचरल लॉ स्कूल आहे, बरेच स्कूल जे आहेत, रिअलिस्ट स्कूल आहे, असे टोटल 6 प्रकारचे स्कूल आहेत. यांना डिटेलमध्ये स्टडी करायचं आहे आपल्याला. आणि हे जे स्कूल आहे याच्यामध्ये खूप जास्त डीपमध्ये म्हणजे बऱ्याच याच्यामध्ये थेरीज वगैरे आहेत. याच्यानंतर जे ज्युरिस्ट होऊन गेलेले आहेत त्यांनी त्यांचे काय काय विचार मांडलेले आहेत, त्यांच्या कोणत्या थेरीज प्रेझेंट केलेल्या आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास डिटेल स्टडी जो आहे तो स्कूल ऑफ ज्युरिस्प्रुडन्समध्ये होणार आहे. बघा, नंबर 1 आणि नंबर 2 हे जे दोघंही युनिट आहेत ते खूप व्हास्ट युनिट आहे. याच्यामध्ये बऱ्यापैकी सिलेबस जो आहे पूर्ण ज्युरिस्प्रुडन्सचा बऱ्यापैकी सिलेबस कव्हर होतो आणि बरेच प्रश्न जे आहेत ते विचारले जातात. सो हे दोघंही कसे आहेत, महत्वाचे आहेत. ओके. त्यानंतर लॉ अँड मोरॅलिटी याचं काय रिलेशन आहे हे पण आपल्याला स्टडी करायचं आहे. त्याच्यानंतर ज्या सगळ्या जनरल कन्सेप्ट आहेत जसं की राईट्स आहे, ड्युटीज, लिगल पर्सनॅलिटी है ना, प्रॉपर्टी, ओनरशिप, पजेशन, लायबिलिटी वगैरे, ह्या सगळा जो सिलेबस आहे डिटेलमध्ये कव्हर केला जाणार आहे आपल्या या कोर्समध्ये. नेक्स्ट युनिट आहे कॉन्स्टिट्युशनल अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ. कॉन्स्टिट्युशनल अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉमध्ये काय आहे, टोटल कॉन्स्टिट्यूशन आपला हा जो भारताचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे याचे प्रोव्हिजन्स काय काय आहेत आणि या प्रोव्हिजन्सचं ॲडमिनिस्ट्रेशन कसं चालतं हे टोटल आपल्याला या 10 युनिट नंबर 10 मध्ये जे 10 सब पॉईंट्स दिलेले आहेत यामध्ये आपल्याला ते स्टडी करायचे आहे. आता फर्स्ट जे सब युनिट आहे ज्याच्यामध्ये आहे प्रिएम्बल म्हणजे आपला संविधानाची प्रस्तावना, फंडामेंटल राईट्स म्हणजे मूलभूत अधिकार, फंडामेंटल ड्युटीज, त्याच्यानंतर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी म्हणजे हे गाईडलाईन्स आहे, स्टेटला दिलेली गाईडलाईन्स आहे की त्यांनी ॲडमिनिस्ट्रेशन कसं करायचं, याच्याशी रिलेटेड काय आहे हे सगळे जे प्रोव्हिजन्स जे आहेत ते बघायचे आहे आपल्याला. या प्रोव्हिजन्स सोबत याची क्रोनॉलॉजी ऑर्डर पण विचारली जाऊ शकते. त्यानंतर याच्यात बरेच केस लॉज आहेत, अमेंडमेंट्स आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर बरेच डॉक्ट्रिन्स आहेत या प्रोव्हिजन्सच्या दरम्यान आलेले, तर ते सुद्धा आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायचे आहे. त्यासोबतच आपलं जे कॉन्स्टिट्यूशन आहे ते क्वासी फेडरल आहे, ठीक आहे. क्वासी फेडरल आहे म्हणजे काय आहे, गव्हर्नमेंट जी आहे ती 2 पार्टमध्ये डिव्हाइड केलेली आहे, युनियन म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट, ठीक आहे. तर याचं एक्झिक्युटिव्ह रिलेशन कसं आहे, त्याचं लेजिस्लेचर रिलेशन कसं आहे किंवा यांची पॉवर कशी डिस्ट्रीब्यूट करण्यात आलेली आहे युनियन आणि स्टेटमध्ये, है ना. युनियन अँड स्टेटमध्ये ही पॉवर जी आहे ती कशी डिस्ट्रीब्यूट करण्यात आली आहे याचा स्टडी, डिटेल स्टडी जो आहे, याचे जे रिलेटेड जे प्रोव्हिजन्स आहेत ते आपल्याला या कॉन्स्टिट्यूशनमध्ये किंवा या युनिटमध्ये स्टडी करायचे आहे. त्यानंतर ज्युडिशरी आहे, ज्युडिशरीमध्ये आहे डिस्ट्रिक्ट कोर्ट आहे, हायकोर्ट आहे, सुप्रीम कोर्ट आहे, यांचं कंपोजिशन, यांच्या पॉवर्स, यांची ॲथॉरिटी काय काय आहे, त्याच्यानंतर यांच्यामध्ये जे नियुक्त केलेले जजेस आहेत त्यांचा कार्यकाल किती असणार आहे, त्यांची इलिजिबिलिटी काय आहे किंवा त्यांची इम्पिचमेंट प्रोसिजर काय असणार आहे, हा डिटेल याच्याशी रिलेटेड जे डिटेल प्रोव्हिजन्स आहेत ते आपल्याला याच्यामध्ये स्टडी करायचे. हे सगळे महत्त्वाचे पॉईंट्स आहे, याच्यातून बरेच प्रश्न विचारले जाऊ शकतात. बघा, युनिट 2 जो आहे कॉन्स्टिट्युशनल लॉ जो आहे याच्यावरती बरेच प्रश्न विचारले जातात, जास्तीत जास्त प्रश्न जे आहेत ते विचारले जातात. सो आपल्याला यामध्ये सगळे पॉईंट जे आहेत ते कव्हर करायचे. त्यानंतर एमर्जन्सी प्रोव्हिजन्स आहे. एमर्जन्सी प्रोव्हिजन्समध्ये बघा, स्टेट एमर्जन्सी आहे, फायनान्शियल एमर्जन्सी आहे, त्यानंतर नॅशनल एमर्जन्सी आहे. 3 महत्त्वाच्या एमर्जन्सी आहेत, 3च प्रकार आहेत एमर्जन्सीचे. हे सगळे जे एमर्जन्सी जे आहेत हे आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायचे, याच्याशी रिलेटेड प्रोव्हिजन्स बघायचे आहेत. त्याच्यानंतर आतापर्यंत किती वेळा एमर्जन्सी लागू झालेली आहे, कोणती एमर्जन्सी लागू झालेली, हे पण आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायचं आहे. त्याच्यानंतर काय आहे, सगळे जे स्पेशल प्रोव्हिजन्स वगैरे इतर प्रोव्हिजन्स जे आहे, इतर स्टेट्ससाठी ते दिलेले काही स्पेसिफिक प्रोव्हिजन्स आहेत हे पण स्टडी करायचे आहेत. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे, कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे, कॉन्स्टिट्यूशनच्या मार्फत तयार करण्यात आलेली बॉडी आहे, हे सुद्धा स्टडी करायचे. इथपर्यंत पॉईंट 7 पर्यंत जे आहे ते आपण कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स बघणार आहोत. आणि 8, 9, 10 नंबरचे हे जे काही प्रकार सब युनिट आहेत हे कशाशी रिलेटेड आहे, ॲडमिनिस्ट्रेटिव्हशी रिलेटेड आहे. ओके. ओके. अरे ओके, ठीक आहे, ठीक आहे. हे ॲडमिनिस्ट्रेटिव्हशी रिलेटेड आहेत. सर हे सगळे जे प्रोव्हिजन्स जे आहेत ते डिटेलमध्ये आपण बघणार आहोत.
आपल्या कोर्समध्ये सगळे पॉईंट जे आहेत ते कव्हर केले जाणार आहेत. त्याच्यानंतर जे महत्त्वाचे पॉईंट्स असतील ते सुद्धा आपण हायलाईट करून त्याची सुद्धा रिव्हिजन जी आहे ती घेतली जाणार आहे. त्यानंतर थर्ड युनिट आहे पब्लिक इंटरनॅशनल लॉ अँड इंटरनॅशनल ह्युमॅनिटेरियन लॉ. यामध्ये काय आहे, इंटरनॅशनल लॉ जो आहे, ओके, ओके, ठीक आहे. हां, इंटरनॅशनल लॉ जो आहे, या इंटरनॅशनल लॉला आपण ज्यामध्ये स्टडी करणार आहोत याचे कोणकोणते सोर्सेस आहेत. आर्टिकल 38 मध्ये, ओके, कॉन्स्टिट्यूशनचं नाही, तर इंटरनॅशनल लॉचे जे आहेत त्या आर्टिकल 38 मध्ये आपल्याला सोर्सेस ऑफ द इंटरनॅशनल लॉ हे स्टडी करायला मिळतात. त्याच्यानंतर रिकग्निशन ऑफ स्टेट म्हणजे स्टेट आणि गव्हर्नमेंट जे आहेत यांना मान्यता कशी मिळते, नॅशनॅलिटी, रिफ्युजीज, इमिग्रंट्स वगैरे ह्या ज्या कन्सेप्ट आहेत. त्याच्यानंतर एक्स्ट्राडिशन आहे, SLM आहे, युनायटेड नेशन्स आणि त्याचे ऑर्गन्स जे आहेत ते युनायटेड चार्टरमध्ये जे आहे ते आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायचं आहे. आपण डिटेल पॉईंट जे आहेत ते कव्हर करणार आहोत. सेटलमेंट ऑफ इंटरनॅशनल डिस्प्यूट, इंटरनॅशनलचे कोणतेही डिस्प्यूट्स असतात. आता हे जे डिस्प्यूट्स आहेत हे कसे आहेत, पीसफुली आणि नॉन पीसफुली अशा दोघंही मार्गांनी सॉल्व्ह केले जातात. आधी सुरुवातीला काय आहे, पीसफुली त्यांना सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला जातो. ओके, आणि जर ते पीसफुली म्हणजे शांततेच्या मार्गाने जर सॉल्व्ह नाही झाले, म्हणजे बातचीत करून किंवा मीटिंग वगैरे घेऊन मध्यस्थीच्या मार्गाने जर ते सॉल्व्ह नाही झाले, तर मग काय आहे ते नॉन पीसफुली. नॉन पीसफुली म्हणजे कसं आहे, फॉर एक्झाम्पल युद्ध, वॉर वगैरे है ना, त्या मार्गाने ते सॉल्व्ह केले जातात. त्यानंतर वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे बघायचं आहे आपल्याला, इंटरनॅशनल ह्युमॅनिटेरियन लॉ आणि त्याच्याशी रिलेटेड जे कन्व्हेन्शन्स प्रोटोकॉल्स आहेत ते, आणि त्यासोबतच जे इतर चॅलेंजेस आहेत ते सुद्धा यामध्ये स्टडी करायचे आहेत. फोर्थ नंबरचं युनिट आहे लॉ ऑफ क्राईम्स म्हणजे क्रिमिनल लायबिलिटीशी रिलेटेड जो हा युनिट आहे, याला आपण डिटेलमध्ये स्टडी करायचं आहे. क्रिमिनल लायबिलिटी जी आहे ती कशी असू शकते, इंडिव्हिज्युअल असू शकते है ना, जॉईंट लायबिलिटी असू शकते, कन्स्ट्रक्टिव्ह असू शकते. क्रिमिनल लायबिलिटी, ॲक्टस रियास आणि मेन्स रिया हे दोन महत्त्वाचे पॉईंट्स आहे. ॲक्टस रिया म्हणजे रॉंगफुल ॲक्ट आणि मीन्स रिया म्हणजे गिल्टी इंटेन्शन. ओके, गिल्टी इंटेन्शन या कन्सेप्ट ज्या आहेत त्या जनरल प्रिन्सिपल्स आहेत क्रिमिनल लायबिलिटी मधले, लॉ ऑफ क्राईम मधले, यांना डिटेल स्टडी करणार आहोत. त्याच्यासोबत स्टेजेस ऑफ क्राईम कोणकोणते आहेत, 4 प्रकारचे स्टेजेस आहेत. त्याच्यानंतर 4 प्रकारचे स्टेजेस आहे, इंटेन्शन, प्रिपरेशन, अटेम्प्ट अँड कम्प्लिशन. ओके, त्याच्यानंतर इनकोएट क्राईम्स म्हणजे जे इनकम्प्लीट क्राईम आहे, तुम्ही क्राईम केलेला आहे, गुन्हा केलेला आहे, पण त्याचा परिणाम झालेला नाहीये, किंवा तुमचा जो केलेला तुम्ही जे क्राईम केलं ती ऍक्टिव्हिटी आहे ती अपूर्ण राहिलेली आहे. त्याच्यामध्ये आहे अबेटमेंट आहे, क्रिमिनल कॉन्स्पिरसी आहे, अटेम्प्ट आहे. याच्याशी रिलेटेड आपण ह्या ज्या सगळ्या प्रोव्हिजन्स आहेत या बघणार आहोत. यामध्ये एक लक्षात घ्यायचं, हा जो 4 नंबरचा युनिट आहे यामध्ये UGC नेट असो किंवा MS सेट एक्झाम असो, कोणत्याही एक्झामच्या यांनी काय एक्झॅक्टली कोणता कायदा वापरणार आहे किंवा कोणत्या कायद्याबद्दल प्रश्न विचारणार आहे याच्याबद्दल काहीच डिक्लेरेशन दिले नाहीये. बघा, आधी IPC म्हणजे इंडियन पिनल कोड हा कायदा अस्तित्वात होता, आता तो रिपील झालेला आहे आणि तो रिपील होऊन BNS म्हणजे भारतीय न्याय संहिता हा नवीन कायदा जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे. BNS मध्ये काय IPCचेच प्रोव्हिजन्स आहेत, पण त्याच्यामध्ये अमेंडमेंट केलेली आहे, नवीन कायदे जे गरज आहे त्यांची ॲडव्हान्समेंट केलेली आहे, पनिशमेंट चेंज झालेली आहे, त्याच्यानंतर ॲडिशन केलेलं आहे, जुने ज्याची गरज नाही आहे त्याला रिपील करण्यात आलेला आहे. असे चेंजेस जे आहेत ते BNS मध्ये करण्यात आलेले आहे. आपल्याला स्टडी करताना या दोघंही जे प्रोव्हिजन्स आहेत यांचा आपण स्टडी करणार आहोत. सगळ्यात जास्त मेन म्हणजे या BNS वरती फोकस देणार आहोत, पण याच्याशी रिलेटेड IPCचं कसं कनेक्शन आहे किंवा त्याचे काय सेक्शन्स वगैरे आहेत हे आपण त्याच्यामध्ये बघणार आहोत. ठीक आहे, आता यामध्ये नेक्स्ट आहे जनरल एक्सेप्शन्स म्हणजे तुम्ही गुन्हा केलेला आहे, क्राईम केलेला आहे, पण कोणत्या एक्सेप्शन्सच्या अंडर तुम्हाला सूट मिळू शकते किंवा तुम्हाला शिक्षा होणार नाही ते सुद्धा यामध्ये तुम्हाला स्टडी करायचं आहे. त्याच्यानंतर असे ऑफेन्सेस जे ह्युमन बॉडीच्या अगेन्स्ट गेलेले आहेत, जसं की मर्डर आहे, किडनॅपिंग आहे, ते ऑफेन्सेस. त्यानंतर स्टेट आणि टेररिझमच्या अगेन्स्ट जे घडणारे गुन्हे आहेत, प्रॉपर्टी विरुद्ध घडलेले गुन्हे, वुमेन आणि चिल्ड्रन यांच्या विरुद्ध केलेला क्राईम. त्याच्यानंतर ड्रग ट्रॅफिकिंग. ओके, ड्रग ट्रॅफिकिंग म्हणजे तस्करी, जे ड्रग्ज वगैरे आहे त्याची तस्करी करणे. काउंटर फिटिंग म्हणजे काय, बनावट
नोटा तयार करणे, डॉक्युमेंट्स तयार करणे वगैरे, है ना, हे सगळे जे प्रोव्हिजन आहेत त्याला डिटेलमध्ये आपण स्टडी करणार आहोत. पब्लिक ट्रँक्विलिटी हे पण खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर थेरीज अँड काइंड्स ऑफ पनिशमेंट्स कोणकोणत्या आहेत. कंपन्सेशन टू द विक्टीम ऑफ क्राईम, म्हणजे जो पीडित व्यक्ती आहे, विक्टीम म्हणजे काय आहे, त्याला मराठीमध्ये पीडित व्यक्ती असं म्हटलं जातं, आणि याला काय कंपेन्सेशन मिळू शकतं जर गुन्हा घडलेला असेल तर. याच्याशी रिलेटेड सविस्तर प्रोव्हिजन्स ज्या आहेत त्या आपल्याला बघायचे आहेत. त्याचे जे ज्या BNS किंवा IPC मध्ये जे इल्युस्ट्रेशन्स दिलेले असतात यावरही प्रश्न विचारले जाऊ शकतात. सो हे सुद्धा आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. नेक्स्ट युनिट आहे लॉ ऑफ टॉर्ट्स अँड कन्झ्युमर प्रोटेक्शन. बघा, लॉ ऑफ टॉर्ट्स आणि कन्झ्युमर प्रोटेक्शन आपण याच्या आधी जे बघितलं ती क्रिमिनल लायबिलिटी होती, आणि आता जी आहे ती कशी असणार आहे, सिव्हिल लायबिलिटी असणार आहे. कारण काय आहे, टॉर्ट जो आहे तो काय सिव्हिल रॉंग आहे, है ना. कन्झ्युमर प्रोटेक्शन हे पण एक सिव्हिल रॉंग आहे. सो टॉर्टचं नेचर काय आहे, त्याची डेफिनेशन काय आहे, कोणकोणते प्रिन्सिपल्स आहे टॉर्शियस लायबिलिटीशी रिलेटेड, त्याला डिफेन्स काय घेतला जाणार आहे, त्याचे प्रकार कोणकोणते आहे, जसं की नेग्लिजन्स आहे, न्यूसन्स, ट्रेसपास, डेफिनेशन, हे टॉर्टचे प्रकार आहेत. याला डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. याच्याशी रिलेटेड बऱ्याच टॉर्टमध्ये खूप साऱ्या केस लॉज आहेत, महत्त्वाच्या केस लॉज आहेत, ते स्टडी करणार आहोत. टॉर्टमध्ये फॉरेनच्या म्हणजे आपल्या भारताबाहेरच्या केस लॉज पण आहेत. याचा रेफरन्स घेऊन आपल्या भारतामध्ये टॉर्ट जो आहे तो विकसित झालेला आहे. त्याच्यानंतर स्ट्रिक्ट लायबिलिटी, ॲब्सोल्यूट लायबिलिटी, है ना, टॉर्शियस लायबिलिटी ऑफ द स्टेट, स्टेटची काय लायबिलिटी असू शकते, इथपर्यंत टॉर्ट विषय आहे. आणि त्यानंतर इथे आहे कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट. कन्झ्युमर प्रोटेक्शन 1986 2019 मध्ये तो अमेंड झालेला आहे. हा रद्द होऊन नवीन कायदा तयार झालेला आहे, पण त्यांनी काही अजून अमेंडमेंट केलेली नाहीये. ठीक आहे, पण आपल्याला हा 2019चाच कायदा बघायचा. याच्यामध्ये दिलेले राईट्स कोणकोणते आहे, मेकॅनिझम, प्रॉपर मेकॅनिझम काय आहे ते बघणार आहोत. त्यानंतर मोटर व्हेकल ऍक्ट 1988 हा सुद्धा कायदा नवीन आलेला आहे. त्याच्यामध्ये नो फॉल्ट लायबिलिटी, थर्ड पार्टींचे पूर्ण कायदा बघायचा नाही, याच्याशी रिलेटेड फक्त आपल्याला हे प्रोव्हिजन्स बघायचे आहेत. कॉम्पिटिशन ऍक्ट 2002 खूप महत्त्वाचा कायदा आहे. पूर्ण कायदा यात बघायचा नाही, याच्यामध्ये 3, 4, 5 आणि 6 हे महत्त्वाचे जे सेक्शन्स आहेत, है ना. हा सेक्शन 3, 4, 5, 6, 3, 4, 5, 6 आणि 3, 4, 5, 6 असे 4 सेक्शन्स जे आहेत ते महत्त्वाचे बघायचे आहेत. ओके. त्यानंतर आहे नेक्स्ट युनिट आहे कमर्शियल लॉ. कमर्शियल लॉ म्हणजे बिझनेस लॉ, है ना. बिझनेस लॉ मध्ये तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट आहे, तो डिटेलमध्ये स्टडी करायचा आहे, कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट वगैरे. त्याच्यानंतर त्याचे प्रकार जे आहेत, ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट, फ्रस्ट्रेशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट वगैरे, क्वासी कॉन्ट्रॅक्ट, है ना. त्याच्यानंतर स्पेसिफिक कॉन्ट्रॅक्ट, अजून स्पेशल कॉन्ट्रॅक्ट जे आहेत ते बेलमेंट आहे, प्लीज, इंडेमनिटी, गॅरंटी, एजन्सी वगैरे हे बघायचंय. त्यानंतर सेल ऑफ गुड्स ऍक्ट जो आहे त्याला सोगा असंही म्हटलं जातं. त्याच्यानंतर पार्टनरशिप ऍक्ट आहे, लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप ऍक्ट, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट आहे, कंपनी लॉ आहे. हे सगळे कायदे जे आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. फॅमिली लॉ जो आहे तो याच्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम या दोघांचेही पर्सनल लॉज जे आहेत ते स्टडी करायचे. त्याच्यामध्ये मॅरेज डिझोल्युशनशी रिलेटेड आहे, डिवोर्स आहे त्याच्याशी रिलेटेड थेरीज आहे, है ना. लिव्ह इन रिलेशनशिपला सुद्धा आपल्या भारतामध्ये मान्यता देण्यात आलेली आहे. मेंटेनन्स, डावर, स्त्रीधन वगैरे या सगळ्याच्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या बघायच्या आहेत. त्यासोबतच आपल्याला युनिफॉर्म सिव्हिल कोड जो आहे हा सुद्धा डिटेलमध्ये स्टडी करायचा आहे. त्यानंतर आपण आपला ह्या ज्या युनिट नंबर आहे 8 नंबरचं जे युनिट आहे याच्यामध्ये एन्व्हायरमेंट आणि ह्युमन राईट्स लॉ. ठीक आहे, एन्व्हायरमेंट आणि ह्युमन राईट्स लॉ या दोघांचेही प्रोव्हिजन्स जे आहेत ते कव्हर करण्यात आलेले आहे. इथपर्यंत एन्व्हायरमेंटशी रिलेटेड प्रोव्हिजन्स जे देण्यात आलेले आहे ते सगळे डिटेलमध्ये स्टडी करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्याशी रिलेटेड कोणकोणते इंटरनॅशनल ॲग्रीमेंट झालेले, कॉन्फरन्सेस झालेले आहे, किंवा एन्व्हायरमेंटल कायदे कोणते, इंटरनॅशनल कायदे कोणते आहे एन्व्हायरमेंटशी रिलेटेड, आपल्या भारतामध्ये त्याचं कॉन्स्टिट्यूशन लीगल फ्रेमवर्क कसं केलेलं आहे, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट म्हणजे काय आहे ना, हजार्डस वेस्ट आहे तर त्याला कंट्रोल कसं करायचं. त्याच्यानंतर NGT जे आहे म्हणजे नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल जे आहे ते 2010 मध्ये इस्टॅब्लिश करण्यात आलेलं होतं, है ना. मग याचं कंपोजिशन काय आहे, याच्यामध्ये कोणकोणत्या फक्त एन्व्हायरमेंटशी रिलेटेड केसेस ज्या आहेत त्या नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलमध्ये चालतात. त्याच्यानंतर ह्युमन राईट्स ज्या आहेत याचे कन्सेप्ट काय आहे, त्याची डेव्हलपमेंट कशी झाली, याला 3 जनरेशन्स आहेत टोटल. त्या जनरेशन्स पण आपण बघणार आहोत. युनिव्हर्सलिझम, कल्चरिझम, इंटरनॅशनल बिल ऑफ राईट्स वगैरे हे सगळं आपण यामध्ये डिटेल स्टडी करणार. त्याच्यानंतर ह्युमन राईट्सचे वेगवेगळे जे कमिशन्स आहेत, जसं की नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन आहे, है ना. त्याच्यानंतर मायनॉरिटीजशी रिलेटेड आहे, वुमेनशी रिलेटेड आहे, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब याच्याशी रिलेटेडच्या सगळ्या नॅशनल कमिशन्स आहेत, या सुद्धा आपल्याला डीपमध्ये स्टडी करायच्या आहे.
नेक्स्ट आहे 9 नंबरचं युनिट आहे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला पेटंट ऍक्ट आहे, कॉपीराईट ऍक्ट आहे है ना, त्याच्यानंतर जिओग्राफिकल इंडिकेशन्स वगैरे, हे सगळे जे राईट्स आहे इनटँजिबल, जे काही तुम्ही त्याला टच करू शकत नाही किंवा तुमचं स्वतःचं काहीतरी क्रिएशन आहे, याच्याशी रिलेटेड कायदे जे आहेत ते यामध्ये कव्हर केले जाणार आहे. आणि त्यासोबतच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी लॉ है ना, जसं की डिजिटल सिग्नेचर, इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर वगैरे जे आहेत ते सुद्धा आपल्याला यामध्ये कव्हर करायचे आहे. आणि लास्ट युनिट आहे कंपॅरेटिव्ह पब्लिक लॉ अँड सिस्टीम ऑफ गव्हर्नन्स. यामध्ये काय दिलेलं आहे, हे जे वेगवेगळे इतर देश दिलेले आहेत, जसे USA आहे, कॅनडा, इंडिया आहे, UK, USA, फ्रान्स वगैरे, यांच्याशी कंपॅरिझन करायचं आहे आपल्याला, कंपॅरेटिव्ह स्टडी करायचा आहे. त्यांचं सिस्टीम ऑफ गव्हर्नन्स कसं आहे, आपलं सिस्टीम ऑफ गव्हर्नन्स कसं आहे, याला कंपॅरेटिव्हली स्टडी करायचा आहे. ओके, फॉर एक्झाम्पल रूल ऑफ लॉ आहे, याचं फॉर्मल सबस्टॅन्टिव्ह व्हर्जन जे आहे ते बघायचं. सेपरेशन ऑफ पॉवर आहे, भारतात कशी आहे, प्रॉपर वर्क करते का, UK मध्ये कशी असेल, UK मध्ये नाही चालत, प्रॉपर नाही चालत, कारण काय UKचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे ते रिटन कॉन्स्टिट्यूशन नाहीये, ते ओरल कॉन्स्टिट्यूशन आहे. USA, फ्रान्समध्ये त्याचं वर्क कसं होतं है ना, इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशियरी, ज्युडिशियल अकाउंटेबिलिटी, ऍक्टिव्हिजम भारतात कसं आहे, UK मध्ये कसं, यांचं कंपॅरिझन आपल्याला करायचं आहे. ठीक आहे, आता हे जे आहे ते 10 महत्त्वाचे युनिट आहे. आणि या पूर्ण टोटल युनिट्समध्ये आपल्याला केस लॉज आहेत, वेगवेगळे ज्युरिस्ट आहेत, MCQ पॅटर्नची एक्झाम असणार आहे आपल्याला. आणि हे MCQ जे आहेत सॉल्व्ह करण्यासाठी त्याचे बऱ्याच ट्रिक्स असतात. बऱ्याचदा असं होतं की आपल्याला उत्तर येत असतं, पण आपण क्वेश्चन पेपर बघितले किंवा प्रश्न पाहिला की कन्फ्यूज होतो. कन्फ्यूज सुद्धा प्रश्न जे विचारले जातात. सो लॉंग प्रॅक्टिसची याला गरज आहे. आणि MCQ वारंवार सॉल्व्ह केल्यानंतर किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला त्याबद्दल आयडिया येते. आणि यामध्ये डीप स्टडी करणं किंवा पूर्ण जो सिलेबस दिलेला आहे, पूर्ण सिलेबस कंप्लीट करणं, कव्हर करणं हे खूप गरजेचं आहे. सो तुम्हाला जर हा कोर्स जॉईन करायचा असेल तर यासाठी तुम्हाला हे जे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात, किंवा आपलं क्लासचं जे ॲप आहे ते सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता. सो थँक्यू सो मच.